नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजूनही काही विद्यार्थी म्हणतात सर बायोलॉजी जमतं परंतु केमिस्ट्री अवघड जातं. पण केमिस्ट्री अवघड जाण्यापूर्वी जर तुम्ही हा विचार केला की एनालिसिस काय सांगतं, आधुनिक आवर्त सारणी जी मोसले यांनी मांडली त्याच्यावरती हमखास एक प्रश्न येतोय. मग ही संपूर्ण आधुनिक आवर्त सारणी तुम्हाला तोंडपाठ करायची नाहीये, तर तुम्हाला त्यातल्या काही फॅक्ट समजून घ्यायच्यात. मोजून फक्त 10 ते 12 सेंटेन्स जर तुम्ही याच्या संदर्भात पाठ केले किंवा लक्षात घेतले तर 100% तुम्हाला येणारा कुठलाही प्रश्न सुटू शकतो. याचं उदाहरण म्हणजे पहा, जर सरळ याच्यामध्ये 18 गण येतं, 7 आवर्तन येतं, वरतून खाली जाताना काय होतं, डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, काय होतं इन द सेन्स धातुगुण कमी होतो का जास्त होतो, वरतून खाली येताना धातुगुण कमी होतो का जास्त होतो, त्याच्यामध्ये असलेल्या कक्षा वाढतात का कमी होतात, हे जर तुम्ही थोडंसं समजून घेतलं तर 100% याचा प्रश्न बरोबर येतो. 17 नंबरला हॅलोजन गण आहे, 18 नंबरला असणारे आपले राजवायू येतं. हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर बारीक बारीक पाहून घेतल्या तर तुम्हाला डिटेल सगळीच्या सगळी आधुनिक आवर्त सारणी पाठ न करता SPDF या ब्लॉकच्या अनुषंगाने आणि त्यात होणाऱ्या बदलानुसार तुम्ही जर केलं तर 100% तुम्हाला आधुनिक आवर्ती सारणीचा सोपा प्रश्न सुटतो आणि त्याच्यावरती काय होतं, मग केमिस्ट्रीचा 1 मार्क तुमच्या खिशात येऊन जातो. धन्यवाद.